ड्रायव्हरकडून परस्पर टायरची विक्री करून फसवणुकीच्या गुन्ह्यात 5 आरोपी अटक करत त्यांच्याकडून 19,94,650 रुपये किमतीचा मुद्देमाल अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेनं जप्त केलाय। 27 डिसेंबर 2024 रोजी कंटेनर चालकाने सिएट कंपनीचे टायरची परस्पर विक्री करून विल्हेवाट लावली। याबाबत सुपा पोलीस स्टेशन येथे विश्वासघाताचा गुन्हा दाखल आहे। अहिल्यानगर जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांना या गुन्ह्याचा समांतर तपास करण्याबाबत आदेश दिले होते। त्यानुसार पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांनी पोलीस पथक नेमत गुन्ह्यातील निष्पन्न आरोपींचा शोध घेण्याबाबत सूचना आणि मार्गदर्शन तपास करण्याबाबत आदेश दिले होते। पथकाने यापूर्वी गुन्ह्याच्या तपासात 19 जानेवारी 2025 रोजी आरोपी इर्शाद निशार अहमद, अब्दुल कय्यूम अब्दुल वहाब शाह यांना 2,52,000 रुपये किमतीचे सिएट कंपनीचे 12 टायर अशा मुद्देमालासह सुपा पोलीस स्टेशनला हजर केलं होतं। तर 30 जानेवारी 2025 रोजी पथक गुन्ह्यातील निष्पन्न आरोपींचा तांत्रिक विश्लेषणाआधारे शोध घेत असताना आरोपी अन्सार राहणार प्रतापगड उत्तर प्रदेश हा मुंबईत असल्याबाबत माहिती मिळाल्याने पथकाने मुंबईत जाऊन या आरोपीचा शोध घेत 2 संशयितांना ताब्यात घेतलं। त्यांचे नाव विचारलं असता त्यांनी अन्सार अहमद नयाब अली आणि जैद खान अजीम खान मोहम्मद अशी त्यांनी नावं सांगितली। तर त्यांच्याकडे गुन्ह्याबाबत विचारणा केली असता त्यांनी हा गुन्हा जावेद खान, शरीफ खान, जोसेफ अली अशांनी मिळून इर्शाद निशार अहमद याच्या मदतीनं केला असल्याची माहिती सांगितली। गुन्ह्यातील मुद्देमालाबाबत विचारणा केली असता गुन्ह्यातील टायर सुरत येथील शिवलाल शाह यांच्या मार्फत योगेश गुंजाळ याला विक्री केल्याची माहिती सांगितली। ताब्यातील आरोपीकडून मिळालेल्या माहितीवरून पथकाने तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे शिवलाल शाह याच्या राहत्या घरी जाऊन शोध घेतला असता तो आढळून आल्याने त्याला त्याचं नाव विचारलं असता त्यानं शिवलाल हसमुखलाल शाह असं सांगितलं। तर त्याच्याकडे गुन्ह्याच्या अनुषंगाने विचारणा केली असता त्यानं गुन्हा केल्याची माहिती दिली। 31 जानेवारी 2025 रोजी पथक गुन्ह्यातील मुद्देमाल हा योगेश गुंजाळ याच्याकडे असल्यानं त्याचा गुप्त बातमीदार आणि तांत्रिक विश्लेषणाआधारे तपास करत असतानाच योगेश गुंजाळ हा त्याच्या साथीदारासह बेहे गावात तांबेवाडी परिसरात टायर विक्रीसाठी आल्याची माहिती मिळाली। त्या आधारे पथकाने संबंधित ठिकाणी जाऊन त्या संशयितांना ताब्यात घेतलं। त्यांना त्यांची नावं विचारली असता त्यांनी योगेश गुंजाळ, वैभव चौधरी अशी सांगितली। तर तपास पथकाने पंचासमक्ष आरोपींच्या ताब्यातून 15,12,000 रुपये किमतीचे 72 सिएट कंपनीचे टायर, 80,000 रुपये किमतीचे 3 मोबाईल असा एकूण 15,92,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला। तर आरोपी योगेश गुंजाळ याचे उर्वरित टायरबाबत विचारणा केली असता त्यानं सागर उर्फ महाराज रुकारी यांना 10, तर दत्तात्रय सोमवंशी यांना 4, संकेत जाधव यास 5, तर राहुल आवटे यांना 6 अशांना कंपनीकडून टायर खरेदी केलेले असून टायरचे बिल नंतर देतो असं खोटं सांगून विक्री केल्याची पंचासमक्ष माहिती दिली। पथकाने पंचासमक्ष त्यांनी हजर केलेले 25 टायर किंमत 4,02,650 असा मुद्देमाल जप्त केला। तर पथकाने ताब्यात घेतलेले आरोपी अन्सार अहमद नयाब अली, जैद खान, अजीम खान मोहम्मद, शिवलाल शाह, योगेश गुंजाळ, वैभव चौधरी अशांना जप्त करण्यात आलेल्या 19,94,650 रुपये किमतीच्या मुद्देमालासह सुपा पोलीस स्टेशन येथे हजर करण्यात आलं असून गुन्ह्याचा पुढील तपास सुपा पोलीस करतायत। तर ही कारवाई अहिल्यानगर जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, उपविभागीय पोलीस अधिकारी नगर ग्रामीण संपतराव भोसले यांच्या सूचना आणि मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी अंमलदार यांनी केली आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24, अहिल्यानगर।